म्हाका संध्याकाळी जाऊन थंयसर गरोवन मासो काडूचो आसा म्हणून समुद्र माझो स्वच्छ होयो ना की तो दिसाक बरो होयो म्हणून पर्यटकांक दाखवच्यासाठी तो कोकण स्वच्छ किंवा चांगलो ठेवचो नाही. कोकणातलं पर्यटन जेव्हा मी म्हणतो तेव्हा आधी कोकणातलं जगणं आधी लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस पर्यटनामुळे एखाद्या ठिकाणची जर जीवनशैली संपत असेल तर त्या ठिकाणचं पर्यटन फार काळ शाश्वत राहू शकत नाही. आत्ता झालंय असं की कोकणात तुम्ही जर आता आला तर कॉन्क्रिटीकरण खूप वाढत चाललंय. जो तो आपापली घरं पाडतोय आणि कॉन्क्रीटची जंगलं उभी राहतात आहेत. एकीकडे पर्यटन वाढतंय, लोक कोकण बघायलाही येतात आहेत, पण दुसरीकडे घरंही संपतात आहेत, घरांसोबत जीवनशैली संपते आहे. म्हणजे ॲमेझॉन जर फॉरेस्ट आहे ना तर ॲमेझॉनच्या फॉरेस्टमध्ये तुम्हाला फक्त झाडं, बायोडायव्हर्सिटी आणि ट्रायबल्स दिसतील, पण एक संस्कृती घेऊन जगणारं कोकण तिथे मला दिसत नाही. तर ते कोकण सह्याद्रीमध्ये आहे आणि तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये राहणारी माणसं सगळं कसं इकॉलॉजिकली स्वतःला जुळवून घेऊन जगतात. आणि हे जगणं जर संपलं तर पर्यटनाला अर्थ नाही. आणि ती बायोडायव्हर्सिटी आपल्या जगण्यातूनच शिल्लक राहू शकते. ती कोणीतरी असं म्हटलं निसर्ग वाचवा म्हणून नाही शिल्लक राहत. ते निसर्ग फक्त वाचवण्यासाठी नाही आहे, तो जगण्यासाठी आहे. जर तुमची लाईव्हलीहूड डिपेंडन्सी निसर्गावरची संपली तर निसर्ग हा फक्त वाचावा म्हणून तुम्ही केलेलं एक सोशल वर्क ठरेल, ते जगण्याचं वर्क नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की डोळस पर्यटन किंवा ह्या दृष्टीने लोकांनी बघायला पाहिजे, असं पर्यटन व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आधी तिथली जीवनशैली टिकणं गरजेचं आहे. ती पर्यटनातून अजिबात टिकणार नाही. कारण पर्यटन म्हणजे लक्झरी आहे. म्हणजे मालवणातली लोक स्कुबा आणि वॉटर स्पोर्ट्स करायला लागल्यापासून मासेमारी सोडून दिली. म्हणजे स्कुबा हे काही मालवणची जीवनशैली नाही आहे ना. आणि आत्ता लोक 200 रुपयाला स्कुबा करायला जातात, जो की 5,000ला अंदमानमध्ये होतं. म्हणून काही मालवणची काही वेगळी पर्यटनाची ग्रोथ झालेली नाही आहे. फक्त क्राऊड वाढतोय आणि कचरा वाढतोय आणि एक इकॉलॉजिकल त्या दडपण येत आहे त्या भागावरती. सो मला असं वाटतं की ह्या अशा पद्धतीचं पर्यटन फार काळ टिकणारं नसतं, ते फार काळ सस्टेनेबल नसतं. खरं तर जीवनशैली सस्टेनेबल राहायला हवी. पर्यटन कॅनॉट बी शाश्वत.